लेफ्टनंट सई जाधव. आता हेच नाव घराघरापर्यंत पोहोचलेलं आहे, सर्व परिचित झालेलं आहे. कारण नुकतंच यांनी भारतीय लष्करी अकादमीचं लेफ्टनंट पद हे त्यांनी घेतलेलं आहे. लक्षात ठेवायचं मित्रांनो, अत्यंत महत्वाची व्यक्ती आहे. आणि परीक्षेसाठी आपल्याला याबद्दल प्रश्न विचारतात. प्रश्न कसा विचारतील बघा मित्रांनो, भारतीय लष्करी अकादमी म्हणजेच IMA इंडियन मिलिटरी अकॅडमी मधून प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण आहेत? तर याचं बरोबरचं उत्तर असणार आहे सई जाधव हे उत्तर असणार आहे. आपण थोडक्यात काही माहिती घेऊया मित्रांनो. तर बघा, पेपरमध्ये त्या दिवशीच्या सगळ्या ठिकाणी या प्रकारचे लेख आले होते की लष्करी संस्थेचा 93 वर्षांचा विक्रम मोडणारी सई जाधव आहेत तरी कोण. आपण यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया मित्रांनो. तर अत्यंत महत्वाची महिला आहेत सई जाधव, ज्या जयसिंगपूरच्या आहेत, म्हणजे कोल्हापूरच्या मूळच्या आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो. तर देहरादून मधून IMAचं प्रशिक्षण पूर्ण करून कमिशन झालेली पहिली महिला अधिकारी ठरलेली आहे. त्यांचं वय सध्या 23 वर्ष आहे. आणि IMA पाहायला गेलं म्हणजेच इंडियन मिलिटरी अकॅडमी जे देहरादून या ठिकाणी स्थित आहे, त्याची स्थापना झाली होती 1 ऑक्टोबर 1932 साली. आणि या पहिल्या महिला IMA ग्रॅज्युएट आहेत लेफ्टनंट सई जाधव 2025. हे लक्षात ठेवायचं मित्रांनो. कमिशन टेरिटोरियल आर्मी, आता त्यांचं कमिशन जे आहे, परमनंट कमिशन जे आहे, ते त्यांचं प्रादेशिक सेनेमध्ये होणार आहे. हे लक्षात ठेवायचं. 93 वर्षामध्ये, म्हणजे जर आपण प्रादेशिक सेनेचा इतिहास पाहिला तर 93 वर्षामध्ये 67,000हून अधिक पुरुष अधिकारी कमिशन झालेले आहेत. आणि आतापर्यंत एकही महिला कमिशन झाली नव्हती, पण सई जाधव या पहिल्या महिला अधिकारी कमिशन झालेल्या आहेत. त्यांचं मूळ गाव कोल्हापूरच आहे. प्रशिक्षण कालावधी 6 महिन्याचा असतो. आणि लक्षात ठेवायचं मित्रांनो, सध्या NDA मध्ये सुद्धा, म्हणजे NDA असेल, IMA असेल, OTA असेल, अशा विविध शाखेमध्ये महिलांना सुद्धा स्थान देण्यात येत आहे. 2022 पासून NDA मध्ये सध्या महिला सुद्धा त्या ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण करून लेफ्टनंट या पदावर रुजू होत आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याच प्रकारच्या जे काही करंट अफेअर्सचे मुद्दे आहेत, चालू घडामोडीचे मुद्दे असतील, ते पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद.